सद्गुरुनाथ महाराज की जय, सब संतन की जय। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अमृतानुभवामधले किती प्रकरण झाले होते? किती म्हणजे पहिल्या प्रकरणामधले मधला हा आता 14वा आणि 15वा या 2 श्लोकाचं आपल्याला या ठिकाणी वर्णन करायचं आहे। सकाळचा विषय झाला हठयोग, अष्टांग योग, बरोबर आहे, आणि पतंजली योग हे एकीकडे ते साध्य होत नाही। सामान्य माणसाचं ते काम नाही। सामान्य मनुष्याचं काम आहे भक्ती योगाला लागणं। भक्तीला लागणं हे सामान्य माणसाचं काम आहे। म्हणजे हठयोग, पतंजली योग हा एका बाजूनं आणि भक्ती योग, सहज योग, राजयोग याला एकच म्हणतात, हा एका बाजूनं। किती झाले? 2 झाले। पण तो तिसरा योग आहे हा मात्र कोणी सर्व साध्य करतात, तो आहे वरचा योग। वरचा योग म्हणजे भगवंताला न जाणता करणं, उदाहरणार्थ तप करणं, तीर्थयात्रा करणं, दान धर्म करणं, सप्ते पारायण, अमुक तमुक जे आहे हा वरचा। अशा प्रकारे 3 कॅटेगरी तिच्यामध्ये पाडलेल्या आहेत। तर त्याचं वर्णन आपण सकाळी केलेलं आहे। आता या दुसऱ्या प्रकरणामध्ये, या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला 14व्या ओळीचं, माऊलीच्या 14व्या ओळीचं विश्लेषण करायचं आहे। काय सांगितलेलं आहे? जिया दोघा माझी एखादे विषया उमजले होय निद्रे, तरी घरवात गिळून नुसदे काही नाकी। काय? या प्रकृती पुरुषामध्ये एक जरी जागा झाला, प्रकृती पुरुषामधला एक जरी झोपेतून जागा झाला, घरातील सगळा संसार ग्रासल्या जाऊन कोणतेही द्वैत आणि तत्क सापेक्ष अद्वैताची वाच्यता उरत नाही। म्हणजे याचा अर्थ असा की पुरुष ब्रह्मरूपाने प्रकट झाला की प्रकृती आणि प्रकृतीचं कार्य याचा अत्यंत अभाव होतो। काय सांगितलेलं आहे? प्रकृती पुरुषामध्ये एक जरी झोपेतून जागा झाला तरी सुद्धा घरातील सगळा संसार ग्रासल्या जाऊन कोणतेही द्वैत आणि त्या सापेक्ष म्हणजे त्याच्या विरुद्ध जे अद्वैत आहे या अद्वैताची वाच्यता शिल्लक राहत नाही।
याचा अर्थ असा की पुरुष ब्रह्म रूपाने प्रगट झाला. किती आहे? दोनच आहे, प्रकृती आणि पुरुष. पुरुष जर ब्रह्म रूपाने प्रगट झाला ती प्रकृती शिल्लक राहत नाही. आणि प्रकृतीचं जे कार्य आहे हे प्रकृतीचा कार्याचा अभाव होतो. म्हणजे प्रकृती शिल्लक राहत नाही तर प्रकृतीच्या कार्याचा काही संबंध येत नाही, कारण अनायशेच ती नाहीशी होऊन जाते. किंवा ज्या वेळेला पुरुष जागा होतो त्यावेळेला, आणि याचा अनुभव आपल्याला सर्वांना आलेला आहे, बरोबर आहे. आणि प्रकृती कार्यरूपाने ज्या वेळेस प्रगट होते त्यावेळेस अद्वैताचे भान राहत नाही. प्रकृती जागी झाली, प्रकृती जागी झाली की ब्रह्मरूपाचा विसर पडतो, आत्मस्वरूपाचा विसर पडतो, पुरुषाचा विसर पडतो. पुरुषाचा विसर पडला की प्रकृतीमध्ये ताकद आली व्यवहार करण्याची, द्वैताची, भेदभाव करण्याची. म्हणजे या ठिकाणी एक जागी होतो, एक झोपतो, एक झोपला की दुसरा जागी होतो, बरोबर आहे. मग ज्या वेळेस पुरुष जागी होतो त्यावेळेस ब्रह्मरूपानं कोणत्याच प्रकारचं द्वैत त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही, कारण त्या ठिकाणी त्या प्रकृतीचा अत्यंत अभाव होतो, म्हणजे व्यवहार शिल्लक राहत नाही. आणि प्रकृती ज्या वेळेस जागी होते, प्रकृती जागी झाली की त्यावेळेस त्या ब्रह्मरूपाचा, आत्मस्वरूपाचा विसर पडतो. आता तुम्ही जागे आहे का झोपले? आता जागे आहे, म्हणजे तुम्हाला आत्मस्वरूपाचा विसर असेल. आता ते तुमची गोष्ट अलग आहे, कारण तुम्ही त्या अनुभवातून गेले. मग तुम्हाला आत्मस्वरूपाचा विसर पडला, विसर पडला नाही, तो आहेच, पण लक्ष तिकडे आहे का? लक्ष कुणीकडे आहे? कुणीकडे आहे? माझ्या बोलण्याकडे आहे. मी बोलतो, तुमच्या कानामध्ये तुम्हाला ऐकू येते, तुम्ही डोळ्यानं पाहता, प्रकृती जागी आहे म्हणून. म्हणजे या ठिकाणी काय निर्माण झालं? द्वैत निर्माण झालं. कोणाच्या मनात मन सुद्धा आहे बरं त्यात, कोणाच्या मनात काही, कोणाच्या मनात काही, कोणाच्या मनात काही आहे का नाही. कारण प्रकृती ही कार्यरूपाला जागून राहिली, म्हणजे त्याची आठवण राहत नाही, आत्मस्वरूपाची आठवण राहत नाही. म्हणून या दोघांचं अतिशय 36चा आकडा आहे. 36चा आकडा म्हणजे 13चं तोंड इकडे, 6चं तोंड इकडे, पण तरी सुद्धा दोघांचं एकमेकाशिवाय करमत नाही. असे हे पती पत्नी आहे, असे हे नवरा बायको आहे, असे तो आणि ती आहे, बरोबर आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या दोघातून कदाचित एखाद्याचे ज्ञान झाले, प्रकृती आणि पुरुष किती झाले? दोन. या दोघातून कदाचित एखाद्याचं ज्ञान झालं तरी मोक्ष होऊ शकतो. प्रकृतीचं ज्ञान व्हायला पाहिजे किंवा पुरुषाचं ज्ञान व्हायला पाहिजे तरी त्याला मोक्ष मिळू शकतो. दोघांपैकी एकाचं ज्ञान, पण एकाचं ज्ञान होणं हे कठीणच काम आहे, बरोबर आहे. कारण तिच्यात याचे ज्ञान होत नाही, तिच्यात याचे ज्ञान होत नाही, आणि याच्या वाचून ती कळत नाही. म्हणजे दोघांची एवढी घट्ट नवरा बायको असून सुद्धा एवढी मैत्री यायची, या मैत्रीला ते कधी तळा जाऊ देत नाही. आता संसारामध्ये पाहणं नवरा बायकोचं भांडणं बरोबर होतात, भांडणं झाले की काही काही दिवस अबोला असतो, बोलत नाही. पण हे नवरा बायको तसे नाही, एकमेकाला चिटकले नवरा बायको, भांडणं झाले तरी 36चा आकडा, नॉमिनल भांडणं असतात. आहे वास्तविक पाहता कसे आहेत हे दोघेही एकच आहे, पण तरी भांडण केल्याशिवाय यांना जमत नाही. म्हणून या दोघात एखाद्याचे जरी ज्ञान झाले तरी मोक्ष होतो. मग प्रकृतीचं ज्ञान होणं महत्वाचं आहे, आणि प्रकृतीचं ज्ञान होणं महत्वाचं आहे. त्याच्याकरता प्रकृतीला जाणण्याकरता शास्त्रानं किंवा संतांनी पंचीकरण लिहून ठेवलं. पंचीकरण म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश किती झाले? 5. आणि एकेकाचे 5-5 किती झाले? 25. 25 म्हणजे या सर्वांना म्हटलेलं आहे प्रकृती. 25ची प्रकृती झाली, पण याचं ज्ञानही होणं कठीणच आहे. प्रकृती किती झाली? 25ची झाली, याचं ज्ञान होणं कठीण आहे. वास्तविक
तार्किकांच्या कारांचा पक्ष घेतला तर ते म्हणतात मोक्षाकरता तिचेच व्हावे लागते. मोक्ष मिळवण्याकरता, मोक्ष जर मिळवायचा असेल तर तिचंच व्हावं लागतं. म्हणजे कोणाचं? प्रकृती असल्याशिवाय मोक्ष मिळणार नाही. देह हा कोणाचा? देह हा कोणाचा? प्रकृतीचा. देह प्रकृतीचा आहे ना. मग देह आहे म्हणून मोक्षाचे अधिकारी तुम्ही आहात. जर देहच नसता तर मोक्षाचा संबंध नाही, मोक्षाचा संबंधच नसता. या देहामुळेच आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते. या देहामुळे आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते. आता देहच नसला तर मोक्षाचा काही संबंध नाही. मग ब्रह्माविषयी काही बोलूच नका. त्याचे कारण मतामध्ये तत्वमसी महावाक्यात जल्लदपणा मानलेला आहे म्हणून ते तसे म्हणतात. म्हणजे तिच्यामध्ये वेद मानलेला आहे. परंतु नुसती ती कळावी असे म्हटले तरी तिच्या कळण्यात तो कळतच असतो. ती कळली की तो कळला. प्रकृतीचं स्वरूप कळलं की आपोआपच आपल्याला ब्रह्मस्वरूप कळते, म्हणजे आत्मस्वरूप कळते, म्हणजे पुरुष कळतो. रज्जू कळाली म्हणजे तिच्यावरचा जो सर्प आहे हा सर्प खोटा ठरला. रज्जू म्हणजे माहिती आहे ना, दोरी अशी पडलेली आहे. एखादा मनुष्य काय म्हणेल, ज्याला कळत नाही तो काय म्हणेल, अरे हा साप आहे. काय म्हणेल तो? साप आहे. पण एखादा जर शहाणा माणूस असला, बाकीचे जर 2-4 जण आले काय म्हणतील, खरोखर साप आहे. पण तिच्यातला एक चांगला शहाणा असा तो काय त्याला दगड घेईल, माती घेईल असे टाकून पाहिजे. तो जर हल्ला नाही तर त्याला पुन्हा शंका येईल, अरे हा साप आहे. माती टाकून पाहिली तरी हा हालत नाही, पण साप नक्कीच आहे. मग तो काय करेल, बॅटरी घेईल तिच्यावर, अरे इथं म्हणजे त्या दोरीवर काय भासला, साप. बरोबर आहे. रज्जू कळाली म्हणून सर्प मिथ्या ठरला, म्हणजे सर्प खोटा ठरला. आणि सर्प मिथ्या ठरला म्हणून आपल्याला रज्जू कळली, म्हणजे दोरी कळली. कारण तिच्यावर जो सर्प आहे, सर्पाचा भास आहे, हा भास खोटा ठरला. म्हणजेच आपल्याला समजले अरे ही दोरी आहे. तसेच जो अनंत आणि अखंड रूपानं कळला, जो अनंत आणि अखंड रूपानं कळला म्हणून ती मिथ्या ठरली. अरे तो कळला, पुरुष कळला म्हणून ही प्रकृती मिथ्या ठरली, ही प्रकृती खोटी ठरली. वास्तविक आता प्रकृती नाहीच. प्रकृतीचा या ठिकाणी काहीही संबंध नाही. पण त्याचा सुख उपभोग घेण्याकरता, त्याची आवड निर्माण होण्याकरता, आत्मस्वरूपाची आवड निर्माण होण्याकरता आपल्याला ती पाहिजे. म्हणजे काय पाहिजे? प्रकृती पाहिजे, म्हणजे देह पाहिजे. बरोबर आहे. मग तो अनंत अखंड रूपाने कळला म्हणून ती मिथ्या ठरली. आणि ती मिथ्या ठरली त्यावेळेस तो अनंत अखंड रूपाने यथार्थ कळला. उदाहरण कशात दिलं? रज्जू आणि सर्पात. तिला खोटी ठरवली की त्याचं स्वरूप कळते. कोणाचं? तिला खोटी ठरवली किंवा तिला मिथ्या समजलं की स्वरूप आत्मस्वरूपाचा आपल्याला अनुभव येतो. थोडक्यात सांगायचं काय, या दोघातून कोणीही जरी जागे झाले तरी घरवात झालं होतं. मागे झालं होतं काय? मी लक्ष ठेवत नाही. बरं जाऊ द्या, पटपट घेऊ. म्हणजे या दोघातून कोणीतरी जागे झाले म्हणजे घरवात म्हणजे तिसरा नाही, तिसरा शिल्लकच राहत नाही. बरोबर आहे. लहान मुले तरुण होतच असतात. मागे उदाहरण, पहिले लहान असतात, मग ते थोडे वाढतात, मग विद्यार्थी होतात, मग तरुण होतात, मग प्रौढ होतात आणि शेवटी म्हातारे होतात. आणि शेवटी बरोबर आहे. मुले तरुण होतच असतात. तिथे विपाये पद लावता येत नाही, पण मुक्त मात्र विपाये होतील. तसे या दोघातून विपाये उमजले होय निदे. म्हणजे कदाचित एखादे जागे झाले तरी घरवात, एखादे जागे झाले तरी घरवात, म्हणजे तिसरा राहत नाही.
कोणी जागा झाला ते तिसरा राहत नाही. प्रकृती जागी झाली तरी तिसरा नाही, आणि पुरुष जागा झाला तरी तू सुद्धा तिसरा नाही, कारण तिसरा नाहीच. प्रकृती आणि पुरुषापेक्षा तिसरा नाही, म्हणून गर्वात हा शब्द सापडलाय. तरी गर्वात म्हणजे द्वैत व्यवहार शिल्लक राहत नाही. यातील भाव असा की हे दोघे एकेकाळी जागे होत नाही, म्हणून दोन्ही वेळेला एकाच वेळेला कधी हे दोघं जागे होत नाही. एक जागा होतो, एक झोपतो. एक झोपला, दुसरा जागा होतो. बरोबर आहे. म्हणजे हे एकाच वेळेला कधी दोघ जण जागे होत नाही, आणि एकाकाळी कधी झोपतही नाही. एकदमच कधी झोपत नाही. एक झोपतो, एक जागा राहतो. एक जागा राहिला की दुसरा झोपतो. तो निजला की ही जागते. कोण? ती. तो निजला की ही काय करते? जागते. आता तो म्हणजे कोण? पुरुष. पुरुष जर झोपला तर हिला जाग राहावंच लागते, आणि ती जागते, राखण करते. कोणावर? पुरुषावर. भाषा. भाषा काय? तो निजला तर ती जागते, मी तिला राखण करावं लागते. कोणाचं? पुरुषाचं. आणि ही निजली तो जागतो. ही झोपली तर त्याला राखण करावं लागते. म्हणजे याचा अर्थ असा, तो जर निजला, कोण? पुरुष जर निजला तर तिला जागं राहावं लागते. आता पहा, तो निजला तर ती जागते. तो निजला म्हणजे झोपला तर ती जागते. जागते म्हणजे काय? आता जागून राहिली की निजला? हा, जागून राहिली की आता काय? तो निजला म्हणजे झोपला. जागून कोण राहिलं? प्रकृती जागून राहिली. बरोबर आहे. परंतु श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या दोघातून जरी एक जागे झाले, दोघांपैकी एक जरी जागा झाला तरी तिसरा शिल्लक राहत नाही. त्याने गर्वात म्हटलेलं आहे. म्हणून श्री गुरु म्हणतात, तुम्ही अशी शंका येण्याचे कारण असे की तिचे जागे होणे म्हणजे काय हे कळलेच नाही. तिचं जाग होणं म्हणजे काय हे कळलेच नाही. जसे आपण अवस्थेत राहून देखील निश्चित कोणत्या अवस्थेत आहोत हे सांगता येत नाही. आपण जागा आहे, पण नेमकं कोणत्या अवस्थेत आहे आपण सांगू शकतो काय? आता आपण जागा आहे, सर्वजण इथे जागे आहे, मग तुम्ही कोण्या अवस्थेत आहे सांगू शकता का? सांगा बरं, कोणत्या अवस्थेत आहे तुम्ही? जागे आहे की झोपले? हा, जागे आहे की झोपले? जागे आहे ना. बर, काय हरकत नाही. आपण अवस्थेत राहून देखील निश्चित कोणत्या अवस्थेत आहोत हे सांगता येत नाही. म्हणजे आपली कोणती अवस्था झाली? जागृत अवस्था. फार तर एक व्यवहार्य अवस्था आणि दुसरी अव्यवहार्य अवस्था, एवढंच फक्त म्हणता येईल. हे व्यवहार्य अवस्था. आता ते अव्यवहार्य अवस्था म्हणजे व्यवहार होते, आणि झोपलं म्हणजे अव्यवहार्य अवस्था. हा, चुका बरोबर? चुका बरोबर? हा, अरे झालेलं आहे ना. परंतु अमुक एक ही निश्चित अवस्था आहे असं सांगता येत नाही. आपली अवस्था नेमकी कोणती आहे हे मात्र सांगता येत नाही. याचं कारण काय की तुम्ही ज्याला जागृत म्हणतात, संपूर्ण मलकापूर जागृत आहे की नाही? आता झोपले का कोणी? संपूर्ण मलकापूर जागृत आहे. मग आता ते खरंच जागृत आहे का झोपले? काय जागृत नाही ते. हा, त्याला म्हटलेलं आहे स्वप्न. सर्व मलकापूर कशात आहे? स्वप्नात आहे. बरोबर आहे. मग स्वप्नातून जागी केलं त्यांना,
तरी ते जागी होतील काय? होणारच नाही. म्हणजे आखरीपर्यंत काय राहील? स्वप्नच राहील. आता तुम्ही जागी आहे का झोपेला आहे? तुम्ही जागी आहे. खरे जागी तुम्ही आहात. खरे जागी कोण आहात? तुम्ही आहात. तुम्ही झोपलेले नाही. तुम्ही खरं जागृत आहे. म्हणजे जग ज्या वेळेस जागृत असते त्यावेळेस ते खरोखर जागृत असते. जगाच्या समोर आलं नाही. आणि तुम्ही काय आहे? सध्या जागृत अवस्थेत आहे की झोपण्याच्या अवस्थेत आहे? जागृत अवस्थेत आहे. आणि ज्याला संत स्वप्न म्हणतात त्याला तुम्ही जागृती म्हणता. संत ज्याला स्वप्न म्हणतात तुम्ही त्याला, म्हणजे थोडक्यात सांगायचं असं, जन्मल्यापासून मरेपर्यंत सर्व काय आहे? काय आहे? सांगा. अरे जन्मल्यापासून मरेपर्यंत काय आहे? स्वप्नच आहे. स्वप्नच आहे ना. जन्मल्यापासून मरेपर्यंत स्वप्नच आहे. जागी नाही. म्हणजे जन्म झाला त्या दिवसापासून मरेपर्यंत स्वप्नातच आहात, जागी नाही. ज्यानं आत्मस्वरूपाची ओळख करून घेतली तोच खरा जागी आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही इथं जागृत आहे, मलकापूर स्वप्नात आहे. बरोबर आहे. असं उदाहरण देण्याकरता बस एवढं फक्त या ठिकाणी लक्षात ठेवा. आता आपल्याला पुढचं पाहायचं, कारण हे झालेलं आहे. मग किती झाली सांगायला पाहिजे. इतके जण असतात तर एक बी लक्षात ठेवून मी कुठे लक्षात ठेवू. मी 17 सत्संग घ्यावा लागतं आहे का नाही? पहा, म्हणून दोन्ही अंगाच्या आटणे जीवशित आहाती एकपणे झाली भेदाची वाहने आदादेजे. पारमार्थिक अवस्थेमध्ये प्रकृती आणि पुरुष यांच्या स्वरूपाची आटणे ही किती सांगितलेलं आहे? प्रकृती आणि पुरुष किती झाले? 2. एक आहे प्रकृती, पारमार्थिक सत्ता आहे बरं ही. पारमार्थिक सत्तेच्या दृष्टीने प्रकृती आणि पुरुष किती झाले? 2. पण या दोघांच्या स्वरूपाची आटणे कशात होते? तुम्हाला सांगितलं, एक आहे प्रकृती, एक आहे पुरुष. आता बरोबर आहे. मग एकातून प्रकृतीतून पुरुष गेलं, पुरुषातून प्रकृती किती राहिले? 1. आणि मग एक म्हणजे कोण? एक म्हणजे कोण? आत्मस्वरूप म्हणजेच काय? ब्रह्मस्वरूप. मग आत्मस्वरूप आणि ब्रह्मस्वरूप त्या एकातून एक गेलं, किती राहिलं? किती राहिले? आता समोर राहिले. शून्य नाही. किती झालं? एकच. म्हणजे प्रकृती आणि पुरुष, पारमार्थिक दृष्टीनं प्रकृती आणि पुरुष यांच्या स्वरूपाची जी आत्मे होते हे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी होते. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ते आठणी होते. म्हणजे शिल्लक काय राहते? फक्त एकच राहते. म्हणजे या दोघांचा अत्यंत भाव होतो. म्हणजे तिथं प्रकृती राहत नाही, तिथं पुरुषही राहत नाही. दोघांचा अत्यंत अभाव होतो. काही शिल्लक राहत नाही. फक्त काय शिल्लक राहते? काय शिल्लक राहते? फक्त ब्रह्म. प्रकृती राहत नाही, पुरुषही राहत नाही. दोघांची आटणे होते. प्रकृती पुरुषाचा अत्यंत अभाव होतो आणि फक्त निरुपाधिक असं एक फक्त ब्रह्मच त्या ठिकाणी राहते. प्रकृती पुरुषही राहत नाही. म्हणून आपल्या आरतीमध्ये आहे ना, आपल्या सद्गुरूच्या कृपेने ज्ञान अज्ञान शिरले आहे का नाही? ते आहे. म्हणजे सर्व तिच्यामध्ये सर्व काय म्हटलेलं आहे? सर्व हरिपाठ याला आपल्या आरतीत, आणि हे काय आहे? अमृत अनुभव याला, चांगली उपासष्टी झाली. सर्व त्या 4 कडमध्ये सर्व झालं. पण कसं आहे? शॉर्ट मध्ये आहे. पण तेच शॉर्ट मध्ये स्वीट आहे. एवढं जाणून घेणं, त्याचा अर्थ कळून घेणं एकच आहे.
बरोबर आहे. हा, ती आरती काही माझी नाही, ती आरती त्यानं त्याच्यातच पूर्णातून झालेली आहे आणि त्यानं ती आरती रचलेली आहे, त्याच्याच पूर्णातून ती झालेली आहे. आपलं तिच्यामध्ये घेणं देणं काहीच नाही, फक्त म्हणायचं त्याची आठवण म्हणून. कोणाची? सद्गुरूची, श्रीपाद बाबाची आठवण म्हणून म्हणायचं आरती. बरं पहा, मग ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रकृती आणि पुरुष याचं काय होतं, हे शिल्लक राहत नाही. व्यावहारिक अवस्थेत पुन्हा भेदाचा प्रवाह सुरू झाला, व्यावहारिक अवस्थेत पुन्हा भेद सुरू झाला असता जगामध्ये दोघे अर्ध्या अर्ध्या अंशाचे राहतात. म्हणजे ज्या वेळेस ब्रह्म एकच असते, ब्रह्माला कोणी दुसरं शिल्लक राहत नाही, परंतु त्याच्या स्फुरणातून प्रकृती आणि पुरुषाची निर्मिती आहे. मग हे दोघांची निर्मिती झाली की ते दोघंही प्रकृती आणि पुरुष हे अर्ध्या अर्ध्या अंशानं राहतात. किती? अर्ध्या अंशानं प्रकृती, अर्ध्या अंशानं पुरुष. आपल्या ठिकाणी सुद्धा अर्ध्या अंशानं पुरुष आहे, अर्ध्या अंशानं प्रकृती आहे. अर्ध्या अंशानं पुरुष, अर्ध्या अंशानं प्रकृती. बरोबर आहे. मग ब्रह्मस्वरूपाची जर प्राप्ती व्हायची असेल तर अर्ध्या अंशानं पुरुषही नाहीसा व्हायला पाहिजे, अर्ध्या अंशाचा जो प्रकृती आहे हेही नाहीशी व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी प्रकृती पुरुषाचा संबंध नाही, तिथं फक्त ब्रह्मस्वरूपच राहायला पाहिजे. ब्रह्मस्वरूप राहायला पाहिजे असं म्हणणारा सुद्धा कोणी त्या ठिकाणी सापडत नाही. असं ते ठिकाण ते ब्रह्मस्वरूप. बरोबर आहे. मग जगाची नामरूपे प्रकृतीचा अंश आहे. जेवढं काही जग दिसते ना हे सर्व प्रकृतीचा अंश आहे. चार खाणी, जारळ, दंड, श्वेद, धानी, उद्भिद हे जे काही आहे हे सर्व प्रकृतीचा अंश आहे. हा, म्हणजे मग आता प्रकृती कशाला म्हणतात हा एक आणखी महत्वाचा मुद्दा आहे. पहा, जगाची नामरूपे. आता जगाची म्हणण्यापेक्षा आपण इथं तो आपल्या लंब जगात जायचं नाही, इथंच तो जगच्या जागी जगाची नामरूपे. आता पहा, तुम्ही जगात आहे की नाही? आहे, साधी गोष्ट. हा, बरं आता सांगा, तुम्ही जगात आहे, मग तुम्हाला नाम आहे की नाही? आहे का नाही? पहा, प्रत्येकाला काय आहे? नाव आहे. अलग 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 नाव आहे का नाही? हा, बरं, नुसतं नावच आहे काय? थोबडे पहा, कोणी गोरा आहे, कोणी काळा आहे, कोणी उंच आहे, कोणी बांधर आहे, कोणी कसं आहे, कोणी आहे का नाही? आहे का नाही? म्हणजे नामही आहे, तुम्हाला नाव आहे की नाही प्रत्येकाला, आणि तुमचं रूपही आहे, नाक कसे, डोळे कसे, आहे का नाही, तोंड कसं, हा, म्हणजे नामही आहे, रूप आहे. मग हे जे रूपात्मक जग आहे हे म्हणजे झाली प्रकृती. कोण झाली? प्रकृती. म्हणजे प्रकृतीचे दोन भाग काय? नाम आणि रूप. जगामध्ये जिकडे पाहसाल तिकडे तुम्हाला प्रकृतीचाच अंश दिसेल. कुठंही डोळ्यानं पहा किंवा डोळे ताणून पहा, तुम्हाला प्रकृतीचाच अंश दिसेल, नाम आणि रूप. बरोबर आहे. पण अस्थिभाती प्रिय हा पुरुषाचा अंश आहे, ते मात्र दिसतच नाही. संताशिवाय त्याचा अनुभव येत नाही. मग नाम आणि रूप हे प्रकृतीचे गुण आहे आणि अस्थिभाती प्रिय हा पुरुषाचा अंश आहे. किती झाले मग? 3 आणि 2 5. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या ओवीतून अध्यारोप आणि अपवाद प्रतिपादन करतात. दोन्ही अंगाची आटणे म्हणजे प्रकृती पुरुषाच्या स्वरूपाची आटणे. दोन्ही अंगाची आटणे म्हणजे प्रकृती आणि पुरुष याची आटणे. काय म्हणजे त्या स्वरूपाची सुद्धा आटणी, मी आत्मा आहे याची सुद्धा आटणी, पुरुषाची सुद्धा आटणी. बरोबर आहे. ही एक निरुपाधिक चैतन्यामध्येच होते. प्रकृती पुरुषाची आटणी चैतन्यामध्ये, आणि त्या चैतन्यच या ब्रह्मांडात ओतप्रोत भरून राहिलेलं आहे. आणि कोणी त्याला चैतन्य म्हणतो, कोणी त्याला ब्रह्म म्हणतो. ब्रह्म म्हणा का चैतन्य म्हणा, या प्रकृती पुरुषाची आटणी या चैतन्यामध्ये आहे. बरोबर आहे. याचा अर्थ असा की
या प्रकृती आणि पुरुषाला जे अधिष्ठान आहे, प्रकृती आणि पुरुषाला जे अधिष्ठान आहे, म्हणजे प्रकृती आणि पुरुष ज्याच्यावर अवलंबून आहे ते ब्रह्मचैतन्य. ते काय? ब्रह्मचैतन्याचे ज्ञान झाले तरी प्रकृती शिल्लक राहत नाही. आणि प्रकृती नाहीशी झाली की त्या सापेक्ष जे पुरुष आहे हा सुद्धा शिल्लक राहत नाही. शिल्लक राहत नाही म्हणजे पुरुष आहे असं म्हणणं सुद्धा कसं आहे, वावग आहे. म्हणणं सुद्धा शिल्लक नाही राहत. मग कारण दोघांची आत्मी त्या ब्रह्मचैतन्याशी होते. आता येथे दोन्ही अंगाची आत्मी, किती अंगाची आत्मी? प्रकृती आणि पुरुष या दोन्ही अंगाची आटणे म्हणजे प्रकृती आणि पुरुष या दोघांची आटणी झाली. याचा अर्थ काही काही काय म्हणतात ते शून्यवाद. प्रकृती आणि पुरुष या दोघांची जर आटणी जर झाली तर मग शिल्लक काय राहते? काहीच नाही. काहीच नाही म्हणजे काय? या ठिकाणी शून्यवाद आला. काही काही आहे ना, काही काही शास्त्र किंवा काही काही मोठे मोठे विद्वान पंडित म्हणतात दोघांची जर आटणी झाली तर मग शिल्लक काय राहील? शून्यच राहील. मग शून्य राहील काय? शून्य हा शब्दच नाही. शून्य याचा अर्थ काय? हे मांडलं मी. शून्य सांगा याचा अर्थ काय? शून्य म्हणजे नाहीच. शून्य म्हणजे काहीच नाही. मग काहीच नाही काय? प्रकृती पुरुषाची आत्मी झाली मग काहीच नाही काय? आहे. असे साहजिक वाटणे शक्य आहे, परंतु शून्यवाद नाही. प्रकृती आणि पुरुषाची आत्मी झाली म्हणजे शून्य आहे असं नाही, तर शून्यवाद हा ठरत नाही. तर त्या दोघांची आटणी एकामध्येच होती, त्या ब्रह्मचैतन्यामध्येच होती. म्हणून नेहमी वेदांत शास्त्रावर, म्हणून या वेदांत शास्त्रावर द्वैतवादाचा आणि शून्यवादाचा आक्षेप येतो. एवढं मोठं वेदांत शास्त्र भगवंतानं तयार केलेलं, भगवंताच्या श्वासापासून तयार झाले हे वेदांत शास्त्र आहे. याच्यावर सुद्धा विद्वान पंडित ज्ञानी लोकांनी काय द्वैतवादाचा आणि शून्यवादाचा आक्षेप घेतलेला आहे. कारण ते म्हणतात शून्य आहे, त्याच्या पुढे काहीच नाही. उदाहरणार्थ आत्मस्वरूपावर अनात्म्याचा अध्यास. भाषा जरा कठीण आहे. आत्मस्वरूपावर अनात्म्याचा अध्यास. मग मला सांगा आत्मस्वरूप सत्य की असत्य? आत्मस्वरूप सत्य आहे, त्याच्यावर अनात्म्याचा अध्यास म्हणजे अनात्मा हा नाहीच. अनात्मा म्हणजे काय? अनात्मा म्हणजे आत्मा सोडून जे काही आहे जगात जे काही दिसते तो सर्व अनात्मा. मग आत्मस्वरूपावर अनात्म्याचा अध्यास आणि अनात्म्यावर आत्मस्वरूपाचा अध्यास, दोघांचा एकमेकावर अध्यास आहे. बरोबर आहे. असा अनोन्याध्यास सांगते. त्यात शून्यवाद दिसतो. आत्म्याच्या ठिकाणी अनात्मा आणि अनात्म्याच्या ठिकाणी आत्मा. बरोबर आहे. तर त्या ठिकाणी शून्यवाद निर्माण होईल. त्याचा परिहार करण्याकरता स्वरूपाध्यास तिसरा, त्याचा परिहार करण्याकरता, त्याला नाहीच करण्याकरता स्वरूपाध्यास आणि संसर्गाध्यास असा भेद करावा लागला. याचा स्पष्टार्थ असा की आत्मस्वरूपावर अनात्म्याच्या स्वरूपानेच अध्यास आहे. आत्मस्वरूपावर जो अध्यास निर्माण झाला हा स्वरूपामुळे निर्माण झाला. आणि अनात्म्यावर आत्मस्वरूपाचा जो अध्यास होतो तेव्हा आत्मा हा अध्यस्त नाही. आत्मा अध्यस्त नाही तर आत्म्याचा अनात्म्याशी असणारा संबंध तो अध्यास आहे. आत्म्याचा अनात्म्याशी असणारा जो संबंध तो अध्यास. अशा रीतीने अनोन्याध्यासावर आलेले शून्यवादाची शंका दूर झाली. काही वेळी वेदांत शास्त्रावर द्वैतवादाचाही आक्षेप येतो. वेदांत शास्त्रामध्ये पुष्कळच्या ठिकाणी वेदांत शास्त्र म्हणजे द्वैतवादाचं शास्त्र.
म्हणजे भेदाचं शास्त्र, म्हणजे वेदामध्ये भेदच सांगितलेला आहे असं प्रत्ययाला येते. प्रत्ययाला तर म्हणजे ते आहेच, परंतु वास्तविक पाहता वेद हा द्वैताला कधीच किंमत देत नाही. तो वेद हा अद्वैतवादी आहे, बरोबर आहे, परंतु विद्वान पंडितांनी त्याला द्वैतवादामध्ये मांडलेला आहे. उदाहरणार्थ ब्रह्मज्ञान झालेल्या पुरुषाला, ज्याला ब्रह्मज्ञान झालं की ज्याला आत्मज्ञान झालं, अशा पुरुषाला कल्पिताची निवृत्ती झालेली असते. अरे ज्याला आत्मज्ञान झालं, मी आत्मा आहे हे ज्याला कळलं, त्याच्या ठिकाणी जे कल्पित जे वस्तू होती किंवा भास होता किंवा जे मिथ्या होतं त्याची निवृत्ती झाली. आत्मा कळल्यामुळे कल्पिताची निवृत्ती झाली. म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची भास किंवा कल्पना शिल्लक राहिली नाही. कशामुळे? ब्रह्मज्ञान झालेल्या पुरुषाची गोष्ट आहे. म्हणजे ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याचीच गोष्ट आहे, जगाची या ठिकाणी गोष्ट नाही. जगाला हा विषय कळणारही नाही. तर ब्रह्मज्ञान झालेल्या पुरुषाला कल्पिताची निवृत्ती, त्याच्या ठिकाणी जे म्हणजे काय जी वृत्ती आहे, वृत्ती संकल्प आहे, विकल्प आहे, करणे न करणे, त्याच्या ठिकाणी मनन चिंतन वगैरे जे काही आहे, त्या कल्पिताची निवृत्ती झालेली असते. म्हणजे कोणत्याच प्रकारची कल्पना किंवा कोणत्याच प्रकारची वृत्ती त्याच्या ठिकाणी उठत नाही. ब्रह्मज्ञान झालेल्या पुरुषाची अध्यात्माविषयी किंवा परमात्म्याविषयी किंवा ब्रह्माविषयी कल्पिताची निवृत्ती झालेली असते. अर्थात कल्पिताची निवृत्ती एक आणि ब्रह्मवस्तू एक. काय काय सांगितलेलं आहे? ब्रह्मज्ञान झालेल्या पुरुषाला कल्पिताची निवृत्ती झालेली असते. पुन्हा पहा, ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याच्या ठिकाणी कल्पिताची निवृत्ती झाली. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा संशय शिल्लक राहिलेला नाही. ही एक गोष्ट, बरोबर आहे. आणि म्हणजे ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी, ब्रह्मवस्तू एक किती झाले? अरे बा, ब्रह्मज्ञान झालेल्या पुरुषाच्या ठिकाणी कल्पिताची निवृत्ती हे एक, बरोबर आहे. आणि कल्पिताची निवृत्ती एक आणि ब्रह्मवस्तूची एक. कल्पिताची निवृत्ती एक आणि ब्रह्मवस्तू एक. किती झाले? कल्पिताची निवृत्ती हा एक भाग झाला आणि ब्रह्मवस्तू हा दुसरा भाग झाला. किती झाले? इथं दोन झाले. झालं. मग द्वैतापत्ती दोष तिथं आला की नाही? तिथं द्वैत निर्माण झालं किंवा नाही, हा दोष झाला, द्वैतापत्तीचा दोष. म्हणजे एकीकडे म्हणता किंवा कल्पिताची निवृत्ती आहे. मग कल्पिताची निवृत्ती झाली, ब्रह्मज्ञान झालं, पण शेवटी ब्रह्मज्ञान आहेच ना. कल्पिताची निवृत्ती झाल्यावर ब्रह्मज्ञान शिल्लक राहतेच ना. मग इकडे कल्पिताची निवृत्ती हा एक विषय आणि इकडे ब्रह्म एक विषय. किती झाले? दोन विषय. मग या ठिकाणी सुद्धा द्वैत आले की नाही? द्वैत आले की नाही या ठिकाणी? आलं. मग हा द्वैतापत्तीचा दोष घालवण्याकरता कल्पिताची निवृत्ती हा दोष निर्माण झाला किंवा याला म्हणतात द्वैत निर्माण झालं किंवा त्याच्यात भेद निर्माण झाला किंवा त्याच्यामध्ये असलेला संशय निर्माण झाला, बरोबर आहे. मग हा द्वैत घालवण्याकरता, हा भेद घालवण्याकरता, बरोबर आहे, वेदांत शास्त्रामध्ये कल्पिताची निवृत्ती हे अधिष्ठान रूप असते. कल्पिताची निवृत्ती हे सुद्धा अधिष्ठान रूप आहे. म्हणजे सर्वांचं अधिष्ठान काय झालं? ब्रह्म झालं. कल्पिताची निवृत्ती सुद्धा अधिष्ठान रूप आहे, ते सुद्धा त्याच्यामध्ये समरूप आहे, त्याच्याशी एकरूप आहे, बरोबर आहे.
असे सांगितले. कारण कल्पिताची निवृत्ती हे साधी आहे. कल्पिताची निवृत्ती हे साधी आहे. म्हणजे पहिले त्याला त्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कल्पित आहे तो, म्हणजे त्याला कल्पना आहे किंवा संशय आहे किंवा त्याच्या ठिकाणी भेद आहे, म्हणजे तो झाला साधी. अनंत काळापासून एक युगने अनेक युगापासून अनंत काळापासून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी काय निर्माण झाला? भेद निर्माण झाला. आणि भेद निर्माण झाल्यावर त्याच्यामुळे त्या कल्पिताची निवृत्ती करण्याचा त्यानं प्रयत्न केला. म्हणजे कल्पिताची निवृत्ती हे साधी झाली. तसं जर पाहिलं तर अनेक युग आपण त्या म्हणजे त्या कल्पनेमधून किंवा द्वैतामधूनच चालू आहे, भेदामध्ये सुरू आहे आपण. मग त्याची निवृत्ती पहिले तर आहे ब्रह्मरूप, प्रश्नच नाही. सारं जगत ब्रह्मरूप आहे, सर्व जगत ब्रह्मरूप आहे. पण जन्म घेतला, आता कसं जन्म घेतला, जन्मांतर आपल्यावर आलेलं जे घाण आहे, द्वैताची जी घाण आहे, द्वैताची झाडणी गुरुवेने त्या कसे कीर्तन हे आहे ते. म्हणजे ती साधी झाली. होती ती होती, बरोबर आहे, म्हणून साधी. नव्हती तर साधी झाले प्रश्न येतच नाही. कारण मुळातच ते ब्रह्मरूप आहे. ते ब्रह्मचैतन्य मुळातच या ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेलं आहे असं म्हणणं सुद्धा लाजीरवाण आहे. नाही म्हणायची काही सोयच नाही. आहेच ना, ते आहेत. या पोखरीमध्ये ते आहे, तुमच्या आमच्यामध्ये सर्व तेच आहे. पण निवृत्तीची साधी झाली म्हणजे काय झालं? पहिले तो ब्रह्मरूप होता, तो खाली आला, तो जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकल्यानंतर त्याची नंतर मग त्याला सांगितलं की अरे कल्पितांची जी निवृत्ती आहे ही साधी आहे. म्हणजे मी पहिले ब्रह्मरूपच होतो, परंतु खाली येत 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 माझ्या ठिकाणी कल्पना निर्माण झाली, आणि आता काय झालं? आता त्या कल्पनेची काय झाली? निवृत्ती झाली, म्हणजे साधी. आता हे समजलं काय साधीचं? हा. व ज्ञात ब्रह्मही साधी आहे. ज्ञात ब्रह्म सुद्धा साधी आहे. आता ते आम्ही भांडवल है बा. ज्ञात ब्रह्म सुद्धा म्हणजे ज्याचं ज्ञान झालं ते ब्रह्म सुद्धा साधी आहे. आता ज्ञात ब्रह्म साधी असं का म्हटलं? आता मी अगोदर तुम्हाला सांगितलं किंवा ब्रह्म साधी का सांगितलेलं आहे. वास्तविक आता तो जीव म्हणजे ब्रह्म होता, परंतु कालांतरानं तो जीव झाला. होता कोण? ब्रह्म. कालांतरानं काय झाला? जीव झाला. आणि जीव झाल्यानंतर पुन्हा म्हणजे जीव झाला तो, म्हणजे तो कुठं आला? तो साधीपर्यंत आला ना. तो जीव होता की नाही, मग साधीपर्यंत आला. मग त्याला त्या आपल्या कल्पिताची निवृत्ती करायची होती. म्हणजे ते ब्रह्म सुद्धा तो आता सगळा कसं हे सांगली कल्पना भानगडी जाते. कल्पना हा ना, ते मागे फिरा आणखी. जसं ब्रह्मापासून जो जीव हा खाली आला आणि त्याची काय केली? त्याची कल्पिताची निवृत्ती झाली, आणि निवृत्ती झाल्यानंतर तो साधी झाला. मग हा ब्रह्म सुद्धा साधी कसा? कारण तो पहिले ब्रह्म होता म्हणून तो साधी झाला. आणि मग त्यानं कल्पिताची काय केली? निवृत्ती केली. कारण कल्पिताची निवृत्ती हे अधिष्ठान ब्रह्माचं आहे. तुम्ही जे 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 कल्पना कराल हे सर्व अधिष्ठान कोणाचं आहे? ब्रह्माचं आहे. म्हणून ब्रह्म सुद्धा या ठिकाणी इथं साधी म्हटलेलं आहे. ब्रह्माला सुद्धा साधी म्हटलेलं आहे. म्हणून कल्पिताची निवृत्ती अधिष्ठानावर आहे. बरोबर आहे. कल्पिताची निवृत्ती अधिष्ठानावर आहे. तुम्ही जे जे कल्पित वस्तू जातात ते त्याला सर्वांना अधिष्ठान काय आहे? काय सर त्याला अधिष्ठान? ब्रह्मच आहे. अरे बा, कडी कोंडे लोखंडाचे, बरोबर आहे. कडी आहे, कोंडे आहे, खिळे आहे,
आगगाडी आहे, विमान आहे, नाही काय, नाही काय, ह्या ज्या सर्व वस्तू आहेत, म्हणजे कारखान्यातले जे निरनिराळे पार्ट आहे, नाही का, हे सर्व सर्व पार्ट कशाचे आहे? म्हणजे सर्वांना अधिष्ठान कशाचं? लोखंड. लोखंड आहे म्हणून हे अलग 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 वस्तू नामरूपाला आले आहे. वास्तविक पाहता लोखंडच. तसं तसं हे कल्पितांची जी निवृत्ती आहे, या कल्पिताची निवृत्ती सुद्धा अधिष्ठानच असते. तुम्ही जे जे कल्पना कराल हे सर्व अधिष्ठान रूपच आहे. बरोबर आहे. ब्रह्म अनादी आहे. ब्रह्म कसं आहे? अनादी आहे. हे सांगायचं काम नाही. अनादी काय? मी म्हणतो अनादी अनंत आहे ब्रह्म. परंतु ज्ञात ब्रह्म मात्र साधी आहे. का आहे ब्रह्म, आहे ब्रह्म, पण कोणतं सांगितलेलं आहे? ज्ञात ब्रह्म साधी आहे. ब्रह्म अनादी आहे, ज्ञात ब्रह्म साधी आहे. आता ज्ञात ब्रह्म साधी का म्हटलं? कारण ते होतं ब्रह्मच, परंतु खाली येत येत अनेक युगापासून अनेक जन्म झाले, येत येत ते कुठे आलं? ते खालपर्यंत, या म्हणजे जीवापर्यंत आलं. तिच्यामध्ये कचरा भरला, नाही काय, घाण भरली, नाही काय, विकार भरले. बरोबर आहे. आणि म्हणून ते ज्ञात ब्रह्म कसं झालं? साधी झालं, म्हणजे तो जीव झाला. वास्तविक पाहता ब्रह्म हे अनादी आहे, अनंत आहे, परंतु ते ज्ञात ब्रह्म साधी झालं, म्हणजे खाली आलं. हे लक्षात ठेवा. आपण सर्वजण साधी ब्रह्म की ब्रह्म? आता सांगा, सांगा लवकर. आपण साधी ब्रह्म की ब्रह्म? लवकर सांगा. साधी ब्रह्म की ब्रह्म? हो सांगा ना. काय ब्रह्म कसं काय? ब्रह्म कसं काय? ब्रह्म, अरे तुम्ही जन्माला आले की नाही? मग आता जन्माला आले का? अनंत युग तुम्ही जन्मत 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 हा जन्म तुम्हाला भेटला, आणि मग इथे तुमच्या कल्पिताची काय झाली? निवृत्ती झाली. म्हणजे तो साधी ज्ञात ब्रह्म झालं. ते कल्पना संपली, आटपलं काम. कल्पना काम आटपलं. कल्पना होते कोण? ब्रह्म झाले कोण? ज्ञान ब्रह्म. आता एवढं लक्षात राहील, एवढं तर लक्षात राहील ना. बस झालं, झाला आपला अभ्यास झाला आजचा. बर आहे. वाटतं खरं तसं जर पाहिलं तर ब्रह्मच आहे, प्रश्नच नाही. परंतु ज्ञात ब्रह्म आहे हे काही चुकीचं नाही. मग आता प्रश्न असा येतो काय की बा ब्रह्माची ज्ञातता झाल्यावर ब्रह्म अज्ञात राहिली नाही. ब्रह्माची ज्ञातता झाली, ब्रह्माचं आपल्याला ज्ञान झालं, तर ब्रह्म हे अज्ञात राहिलं नाही. तथापि ब्रह्मवेत्त्याच्या शरीरपात झाल्यावर, ब्रह्मवेत्त्याचा शरीरपात झाला म्हणजे ब्रह्मवेत्त्यानं जर शरीर सोडलं म्हणजे तो मरण पावला. बरोबर आहे. ती ज्ञातता राहणार नाही असं म्हणणं आहे. किंवा ब्रह्मवेत्ता आहे. पुन्हा सांगतो पहा. ब्रह्माची ज्ञातता झाली, ऐकून घ्या. ब्रह्माची ज्ञातता झाली म्हणजे तुम्ही इथपर्यंत आले. बरोबर आहे. ब्रह्म तुम्हाला कळलं. ब्रह्माची ज्ञातता झाल्यानंतर ब्रह्म अज्ञात राहिले नाही. ब्रह्म अज्ञात राहील. आता ब्रह्माची ज्ञातता झाल्यावर ब्रह्म अज्ञात राहील कसं? बोला बोला बोला. राहील काय? नाही. मग हा प्रश्न आहे. हा प्रश्न विद्वान पंडितांचा आहे. पहा पूर्व पक्षाचा आहे की ब्रह्माची ज्ञातता झाल्यावर ब्रह्म अज्ञात राहिले नाही, तथापि ब्रह्मवेत्त्याचा शरीरपात झाल्यावर ती ज्ञातता राहणार नाही. ब्रह्मवेत्त्याचा शरीरपात झाला म्हणजे तो गेला की ती ज्ञातता त्याच्या ठिकाणी राहणार नाही. अर्थात शरीरपातानंतर ब्रह्म अज्ञात होईल. शरीरपात झाल्यानंतर ते ब्रह्म अज्ञात होईल. आता शरीरपात झाल्यानंतर ब्रह्म अज्ञात होईल कसं? होईल काय? होईल. शरीरपात झाल्यानंतर ब्रह्म अज्ञात होईल काय?
अज्ञात होणारच नाही ना. साधा प्रश्न आहे बरं हा. पण याच्यामध्ये शंका घेतलेली आहे पूर्व पक्षानं, म्हणजे विद्वान पंडित जे काय असतील त्यांनी शंका घेतलेली आहे. शरीर पातानंतर ब्रह्म अज्ञात होईल असं त्यांचं म्हणणं आहे. का ज्ञातता राहत नाही त्याच्यात. मग शरीरपात झाला म्हणजे ब्रह्म अज्ञात होईल. आता अज्ञात झाल्यानंतर तो पुन्हा येईल की नाही? मग येईल काय? ब्रह्मवेत्ता येणारच नाही. त्याचं निवारण केलेलं आहे. आता सिद्धांतिकामध्ये त्याचं उत्तर असं, आता आपल्याला सर्व समजलं ते, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. मग उत्तर माऊलीने काय सांगितलं त्यावर सिद्धांती उत्तर देतात, म्हणजे अनुभवी. आता तुम्ही कोण आहे? सिद्धांती आहे, म्हणजे तुम्ही सर्व अनुभवी आहे. आता याचं उत्तर तुम्ही ते दिलेलं आहे, पण पुन्हा काय उत्तर आहे पहा. अरे शरीर पातानंतरही ब्रह्माची अज्ञानतत्व येत नाही. म्हणजे ब्रह्म पातानंतर सुद्धा, म्हणजे देह सोडल्यानंतर सुद्धा ब्रह्माच्या ठिकाणी अज्ञातता येत नाही. कशी काही येऊ शकत नाही. आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्यालाच मिळालं, कारण हा विषय कळला की आपोआप प्रश्नाचे उत्तर मिळतच असतात, सांगायची आवश्यकता नाही. मग शरीर पातानंतरही ब्रह्माची अज्ञातता येत नाही, तर त्यावेळी ब्रह्माची उपलक्षित ज्ञातता असते. ज्ञातता 3 प्रकारची उपलक्षित ज्ञातता असते. तर ही 3 प्रकारची आहे. एक विशिष्ट ज्ञातता पहा, एक विशिष्ट ज्ञातता, दुसरी उपहित ज्ञातता आणि तिसरी उपलक्षित ज्ञातता. आता या ज्ञाततेमध्ये फक्त एकाचं वर्णन केलं आहे, उपलक्षित ज्ञातता आहे त्याचं वर्णन केलं आहे. त्यात उपलक्षिता ज्ञातता व्यावर्तक असते, पण ती ज्ञातता वर्तमान कालीत राहावी लागते. ती जी ज्ञातता असते, उपलक्षित ज्ञातता असते, ही व्यावर्तक असल्यामुळे वर्तमान काळी राहावी लागते. असा नियम नाही. समजलं? पहा पुन्हा सांग, पुन्हा वाचून दाखवतो. उपलक्षित ज्ञातता, त्यात उपलक्षित ज्ञातता व्यावर्तक असते, पण ती ज्ञातता वर्तमान काळी राहावी लागते असा काही नियम नाही. ती निघून गेली, ती निघून गेली तरी उपलक्षित ब्रह्म हे शिल्लक राहतेच. ती ज्ञातता निघून गेली तरी सुद्धा ब्रह्म शिल्लक राहतेच. आता समजलं काय? आहे बाबा. वर्तमान काळी म्हणजे शरीर आहे तोपर्यंत ना. वर्तमान काळी म्हणजे शरीर आहे हो, पण आता तर आहे, पण शरीर पातानंतरही ते राहते, ती कायमच राहते. ती साक्षी भावना ब्रह्मस्वरूपाचा कायमच राहते. ती उपलक्षित ब्रह्म हे राहतेच, ते कुठं जात नाही. ते जसंच्या तसंच असते. बरं, जसे एखाद्याने विचारले की देवदत्ताचे घर कोणते आहे, आता उदाहरण दिलं पहा कशी राहते. देवदत्ताचं घर कोणतं आहे? एकाने विचारलं बा देवदत्त नावाचा माणूस आहे, त्याचं घर कुठं आहे? तर तो काय म्हणतो, ते समोर कावळा बसलेला आहे ना, ते देवदत्ताचं घर आहे. एकाने विचारलं देवदत्ताचं घर कोणतं आहे? तर त्या मनुष्यानं काय सांगितलं, ते कावळा बसलेला आहे ना, बिल्डिंग पुष्कळ बिल्डिंग होत्या रस्त्यात. ते कावळा बसलेला आहे ना, ज्या घरावर कावळा बसला ते देवदत्ताचं घर आहे. आता हा जायला लागला, आता कावळा आपल्या हातचा आहे काय? तो बसेल तो हा जाईपर्यंत बसेल उडून जाईल. त्याचं काय घेणे त्याला? ऐकून घ्या, कावळ्याचं उडणं न उडणं हे आपल्या हाती आहे काय? नाही. मग हा निघाला म्हणजे कावळा जरी उडून गेला
तरी देव दत्ताचं घर उडून जाणार आहे काय? ते जिथे कावळा गेला उडून, कावळ्याच्या निमित्ताने कावळा बसलेला असला देव दत्ताचं घर आपण दाखवू शकू, पण तो उडून गेला तरी सुद्धा आपल्या लक्षात हा इथं कावळा बसला होता, हेच ते देव दत्ताचं घर आहे. उडून गेला तरी घर आहे देव दत्ताचं घर कुठे गेलाय? नाही. कावळा बसलेला आता उडून जाऊ, काय घेणे ते ना तसं हे आहे. कावळ्याच्या हा? हे ऐकतात त्या देवदत्ताच्या घराचे ज्ञान झाले किंवा हे देवदत्ताचं असं त्या घराचं ज्ञान झालं. आता हा त्या घरी जाईपर्यंत कावळा घरावर बसलेला राहील किंवा उडून जाईल. तरी पण काकोल पक्षीचं घर शिल्लक राहते. ते घर शिल्लक, घर उडून जाईल काय? कावळा उडून गेलं हा म्हणजे तो समजतो की इथं कावळा बसला होता, हेच ते घर आहे. तसे ब्रह्मव्यक्त्याचे शरीर जरी पडले, ब्रह्मव्यक्त्याचं शरीर जरी पडलं, बरोबर आहे, तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी असलेली जी ब्रह्माची ज्ञातता आहे हे राहिली नाही. तरी सुद्धा ज्ञाततो पल्लक्षित जे ब्रह्म आहे हे शिल्लक राहते. ज्ञातता राहिली तर तरी ब्रह्म राहते, तर ती राहील कुठं? कावळा उडून जाऊ कोण जाऊ, काय घेणं ते नाही, ते जसंच्या तसंच आहे ना घर, ते उडून जाते काय? तसंच ज्ञातता असो किंवा नसो, ब्रह्मज्ञानाविषयीची काय ज्ञातता असो का नसो, ब्रह्म हे मात्र तसंच शिल्लकच राहते, आहेच ते. ते कुठं जाणार आहे? आणि तिच्यावरती कावळा बसत नाही. हे उदाहरण सांगितलं. अगदी याच प्रमाणे वेदांत शास्त्रावर प्रथमतः द्वैतवादाचा आक्षेप आला, त्याच्यानंतर शून्यवादाचा आक्षेप आला. अरे तुम्ही वेदांतावर द्वैतवादाचा जरी आक्षेप आला, शून्यवादाचा जरी आक्षेप आला, तरी सुद्धा त्या ठिकाणी अद्वैत हे कायमचं जसंच्या तसंच आहे. ते कुठं गेलं नाही, कुठून आलं नाही, ते जसंच्या तसंच आहे. मग तसे येथे दोहो अंगाची जरी आटणी झाली, म्हणजे कोणाची प्रकृती आणि पुरुषाची जरी आटणी झाली, तरी सुद्धा त्या ठिकाणी शून्यवाद शिल्लक राहिला काय? शून्यवाद आला काय तिथं? शून्यवाद नाही, नाही काय? असे वाटणं स्वाभाविक आहे. परंतु येथे शून्यवाद नाही, कारण पारमार्थिक अवस्थेमध्ये प्रकृती शिल्लक राहत नाही. पारमार्थिक अवस्थेमध्ये प्रकृतीही शिल्लक राहत नाही आणि पुरुषही शिल्लक राहत नाही. प्रकृती शिल्लक राहत नाही, पुरुषही शिल्लक राहत नाही, पण अवाच्य राहतेच. तेरी भी चूप, अवाच्य राहतेच, म्हणजे ब्रह्म राहतेच. प्रकृती नाही राहिली, पुरुषही नाही राहिला, तर ब्रह्म मात्र अवाच्य राहतेच. ही अपवादाची भाषा आहे. फक्त अपवाद एकच आहे, अवाच्य. ब्रह्म राहते, बाकीचा विचारच नाही. तुम्ही शून्यवाद म्हणा का दुसरं द्वैतवाद म्हणा, काही म्हणा, ब्रह्मही राहते. आता व्यवहाराकरता दोघांची आवश्यकता आहे. व्यवहार तर करावाच लागेल की नाही? प्रकृती पुरुषाची दोघांची आवश्यकता आहे. या प्रकृती पुरुषामधला एक जरी नसलं तर व्यवहार होणार नाही. होईल का व्यवहार? म्हणजे व्यवहार होण्याकरता तुम्ही घरून इथपर्यंत येण्याकरता दोन्ही पाहिजे, प्रकृती पाहिजे आणि पुरुषही पाहिजे. प्रकृती आहे म्हणून तुम्ही इथं, प्रकृती आहे म्हणजे देह आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत आले, बरोबर आहे. पण कशामुळे आले? तो आहे म्हणून तुम्ही आले, म्हणजे आत्मा. तो जर नसता तर तुमची प्रकृती तिथंच पडली असते. आणि तो आहे म्हणून, ती आहे म्हणून तो कळला. कोण? आत्मा. आणि हे आहे की नाही, हे आहे म्हणून आत्मा कळला. ही जर नसती तर कळला असता का? तो कळला नसता. मग आता व्यवहार होण्याकरता
काय काय पाहिजे? दोघं पाहिजे. म्हणून पुन्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भेदाची या वहानी जिये आगागी झाली. म्हणजे हारातली एक म्हणजे बुवा भेला. कशाला? हाराला. कारण हारावर काय आहे? अळ्या. ती जर कानात गेली तर, म्हणून बुवानं हार काढून टाकला. बरोबर की खोटं? परंतु ते ब्रह्म जसंच्या तसंच राहिलं. हे काम प्रकृतीनं केले, त्यानं केले नाही. पण आळ कोणावर आला? त्याच्यावर आला. जाऊ दे. कठीण रे बाबा. बरं पा हा, मग थोडक्यात सांगायचं म्हणजे नामरूपात्मक अंशाने ती प्रकट झाली आणि अस्ति भाती प्रिय या 3 अंशानं तो प्रकट झाला. म्हणजे प्रकृती आणि पुरुष, अस्ति नाम रूप, अस्ति भाती आणि प्रिय, हे सर्व भेदात्मक व्यवहार उलट 2 मुळे. यात बंधन मुळीच नाही, फक्त 2 अवस्था आहे. तसं जर पाहिलं तर अवस्था किती आहे? 2 आहेत. बाकीचे जाऊ द्या. पण याच्यामध्ये खरं खरं अध्यात्म दृष्टीनं अवस्था 2च आहे. एक अव्यवहार्य अवस्था आणि दुसरी व्यवहार्य अवस्था. पहा, आपण काय पाहून राहिलो? अध्यात्म दृष्टीनं पाहून राहिलो, बरोबर आहे. परमात्म दृष्टीनं पाहून राहिलो की अवस्था किती आहेत? 2. एक अव्यवहार्य अवस्था आणि दुसरी व्यवहार्य अवस्था. दुसरी आहे व्यवहार्य. आता व्यवहार्य अवस्था म्हणजे कोणती? व्यवहार्य अवस्था याचा अर्थ जीवनमुक्तावस्था. व्यवहार्य अवस्था जीवनमुक्त. इंगळे बाबा यांची अवस्था व्यवहार्य अवस्था आहे, जीवनमुक्त आहे. काटे बाबा यांची अवस्था व्यवहार्य अवस्था आहे, जीवनमुक्त अवस्था आहे. पोपट महाराजचे कोणतं? व्यवहार्य अवस्था. हा, धनराज बाबा कोणती अवस्था? व्यवहार्य अवस्था आहे, जीवनमुक्त अवस्था आहे. आणि श्रीपाद बाबा हे अव्यवहार्य अवस्था आहे. ऐकत येत व्यवहार? श्रीपाद बाबाच्या इथे व्यवहार आहे काय? नाही, ते ब्रह्मरूप झाले. आणि व्यवहार कोणाच्या ठिकाणी आहे? म्हणजे जीवनमुक्ताच्या ठिकाणी व्यवहार आहे. आणि जो जीवनमुक्त ब्रह्मस्वरूप झाला त्यांच्या ठिकाणी व्यवहार नाही, म्हणजे ते अव्यवहार्य आहे. म्हणजे श्रीपाद बाबा कसे झाले? अव्यवहार्य. अव्यवहार्य म्हणजे विदेहमुक्त. विदेहमुक्त शरीर सोडलं त्यांनी आणि या ब्रह्मस्वरूपाची कशी झाले? ते एकरूप झाले, म्हणजे ते विदेहमुक्त झाले. बाकीचे जे सांगितलेले आहे हे जीवनमुक्त. जिवंतपणे व्यवहार करणे, जिवंतपणे ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घेणे म्हणजे जीवनमुक्त. कळलं? हा हा. विषयो एकमेकाचे जिये, जिये एकमेकाची विषयी ये, जिये ही दोघे सुखिये, जिये दोघे. अरे बाबा काय माऊलीचे शब्द आहे. कठीण की सोपी? कठीण. मग प्रकृती आणि पुरुष एकमेकांचे विषय आणि एकमेकाविषयी या रूपाने जगतात. प्रकृती आणि पुरुष एकमेकाचे विषय आणि एकमेकाविषयी जगतात. दोन्ही बरं. हा, एकमेकाला विषय होतात आणि एकमेकाविषयी ते जगतात. म्हणजे प्रकृती पुरुषाला आश्रय या रूपाने विषय करते. काय? प्रकृती पुरुषाला आश्रय
या रूपानं विषय करते. विषय करणं हे प्रकृतीचं काम. तो विषय काय करते? पुरुषाला आश्रय या रूपानं काय करते? विषय करते. म्हणजे आश्रय कोणाचा? आश्रय कोणाचा? पुरुषाचा. पुरुषाचा आश्रय आहे ना, म्हणून प्रकृती काय करते? आश्रय या रूपाने विषय करते. कोणाला? पुरुषाला. आणि पुरुष काय करतो? पुरुष प्रकृतीला आश्रित. पुरुष हा प्रकृतीला आश्रित आहे. म्हणजे पुरुषाच्या भरोश्यावर कोण आहे? प्रकृती आहे. म्हणून ती आश्रित आहे. आश्रित आहे ती. आश्रय तिचा आश्रय म्हणून प्रकृती आहे. मग प्रकृती पुरुषाला आश्रित या रूपाने विषय करते. दोन्ही विषय करता पण एकमेकाला एक आश्रय एक आश्रित. बरोबर आहे. किंवा प्रकृती पुरुषाला स्वप्रकाशक या रूपाने विषय करते. प्रकृती काय करते? त्या पुरुषाला स्वप्रकाशक या रूपाने विषय करते. म्हणजे प्रकृती असली म्हणजेच आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचा किंवा स्वप्रकाशाचा अनुभव येतो. कोणाला? पुरुषाला. म्हणजे आत्मस्वरूपाला, म्हणजे आपल्याला समजा. बरोबर आहे. म्हणजे प्रकृती पुरुषाला स्वप्रकाशक या रूपाने विषय करते आणि पुरुष प्रकृतीला स्वप्रकाश्य या रूपाने विषय करते. असं. बरोबर आहे. म्हणून पुरुष जेव्हा विषय होतो तेव्हा प्रकृती विषयी असते. प्रकृती ज्यावेळेस विषय असतो त्यावेळेस पुरुष ज्यावेळेस विषय असतो त्यावेळेस प्रकृती विषयी असते आणि प्रकृती विषयी असते त्यावेळेस पुरुष विषयी असते. अशा रीतीने दोघेही एकमेकांमुळे सुखी होतात. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे प्रकृती पुरुष एकमेकाला विषय करतात. कारण एकमेकाला विषय केल्याशिवाय प्रकृती पुरुष राहत नाही. कारण दोघांचं साठो लोटो असलं तरच जमेल की नवरा बायको आहे. नवरा बायको आहे, साठो लोटो असलं जमते की नाही? भांडण झालं तर जमेल काय? नाही. मग हे दोघं जण एकमेकाला विषय असतात, एकमेकाला विषय करतात दोघं. बरोबर आहे. तो जेव्हा विषय असतो तेव्हा तो विषयी असते आणि तो जेव्हा विषय असते तेव्हा तो विषयी असतो. तिला व्यवहार करायचा असला, प्रकृतीला जर व्यवहार करायचा असला तेव्हा ती विषयी असते. व्यवहार कोण करते? प्रकृती व्यवहार करते. हातपाय हलवणे, इकडे तिकडे झाले काम करणं, न करणे, नोकरी करणे, जे काय असेल नसते. हा व्यवहार जर प्रकृतीला करायचा असेल तर ती विषयी असते. हा विषय असतो ज्याच्यामुळे तो व्यवहार होतो. आणि त्याला व्यवहार करायचा असला, कोणाला? पुरुषाला जर व्यवहार करायचा असला तेव्हा तो विषयी आणि ती विषयी असते. उदाहरण दिलंय पहा. जसे पत्नीला पतिसुख भोगाची इच्छा असते. उदाहरण सुंदर आहे. विषय आणि विषयी हे समजण्याकरता हे उदाहरण आहे. पत्नीला पतिसुख भोगाची इच्छा होत असते तेव्हा पती विषय असतो. बरोबर आहे. आणि ती विषयी असते. बरोबर आहे. आणि पतीला पत्नीचे सुखभोगाची इच्छा असेल तेव्हा पत्नी विषय असते आणि तो विषयी असतो. बरोबर आहे. अगदी याच पद्धतीनं प्रकृती पुरुष कधी विषय बनतात तर कधी विषयी बनतात. कधी विषय कधी विषयी. प्रकृती पुरुष दोघंही विषय बनतात, विषयी बनतात. एकमेकाचं साठं लोट आहे, नाही काय? व्यवहारामध्ये आंबा हा नेहमी विषयच असतो. व्यवहारामध्ये आंबा हा नेहमी विषयच असतो. तो कधीच विषयी होत नाही. बरोबर आहे. आंबा नेहमी विषय असतो. खाण्याचा विषय काय? आंबा. तो कधी विषयी होईल काय? नाही. आणि ते दोघे मात्र एकमेकांचे एकमेक विषयी बनतात. कोण? प्रकृती आणि पुरुष एकमेकाचे एकमेक विषयी बनतात व विषयी बनतात. परमात्मा प्रकृतीचे प्रकाशन करतो. परमात्मा हा प्रकृतीचं प्रकाशन करतो म्हणून तो विषय. म्हणजे
म्हणजे परमात्म्यामुळेच प्रकृतीचं प्रकाशन होते, परमात्म्यामुळेच प्रकृतीच्या ठिकाणी तेजत्व निर्माण होते. मग परमात्मा आहे म्हणून प्रकृती जशीच्या तशीच आहे. परमात्म्यामुळे ते त्या प्रकृतीचं काहीही होत नाही. पण तो परमात्मा निघून गेला की प्रकृतीचं काय होते, मरते. हे काहीतरी जाळावं लागते. अकोल्या कुत्र्यानं खातात नाही काय, नाही तर ते अळ्या पडतात वगैरे वगैरे. हे तर सगळ्याला माहित आहे की नाही. मग परमात्मा काय करते, त्या प्रकृतीचं प्रकाशन करते. तुमच्या ठिकाणी जे प्रकाशन आहे हे कोणाचं आहे, बोला बोला, परमात्म्याचं आहे. म्हणजे ते आत्म्याचं आहे. आत्म्याचं प्रकाशन तुमच्या ठिकाणी आहे. प्रकृतीचं प्रकाशन, आपल्या परमात्म्याचं प्रकाशन तुमच्या ठिकाणी आहे. म्हणून परमात्मा प्रकृतीचे प्रकाशन करतो, म्हणून तो विषय. बरोबर आहे. आणि प्रकृती हा विषय झाला. आणि प्रकृती परमात्म्याचा व्यवहार करते. प्रकृती काय करते, परमात्म्याचा व्यवहार करते. आता हॅलोने वगैरे वगैरे हा जो व्यवहार आहे हा प्रकृती करते. पण हा प्रकृती कोणाचा व्यवहार करते, परमात्म्याचा. प्रकृती परमात्म्याचा व्यवहार करते, म्हणून ती विषयी आणि परमात्मा विषय. हा प्रकार आहे. विषय आणि विषय ह्या दोन गोष्टी समजल्या सर्व समजून जाते. अथवा वृत्तीला जेव्हा मुक्त व्हावे असे वाटते तेव्हा परमात्मा वृत्तीचा विषय होतो. मग आता तोच विषय विचारला की पुरुषाला परमात्मा वृत्तीचा विषय. जेव्हा वृत्तीला मुक्त व्हावं असे वाटते, वृत्तीला मुक्त व्हावं असं वाटते, म्हणजे त्या ठिकाणी वृत्ती शिल्लक राहूच नये असं ज्या वेळेस वाटते, तेव्हा परमात्मा वृत्तीचा विषय होतो. आणि परमात्मा वृत्तीचा विषय झाला की तो त्याची भेट आत्मस्वरूपाशी होते. बरोबर आहे. ती वृत्ती विषय होते. आणि सृष्टीच्या आरंभी परमात्म्याने प्रकृतीला विषय करून एकोहम बहुश्याम असा संकल्प केला. आणि म्हणून जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली त्यावेळेस परमात्म्यानं प्रकृतीला विषय केलं. प्रकृतीचा विषय केलं म्हणून संकल्प केला, एकोहम बहुश्याम, मी एकटा आहे, आता मला बहु व्हावं असं वाटलं, पुष्कळचं व्हावं असं वाटलं. परमात्मा एकटाच होता, पण परमात्म्याला वाटलं की मी बहु व्हावं, म्हणजे पुष्कळचं व्हावं, म्हणून हे इतके झाले. संपूर्ण जे चार खाणे बहु झाला. कारण त्याला वाटलं मी एकटाच आहे, करमत नाही. एकाची अन्न रमते, एकटा असला तर करमेल काय नाही. मग तोच परमात्मा बहु झाला. मग परमात्म्याने प्रकृतीला विषय करून एकोहम बहुश्याम असा संकल्प केला. त्यावेळी तो विषयी होतो व प्रकृती विषय होते. अशा रीतीने हे प्रकृती पुरुष एकमेकाचे विषयही होतात आणि विषयी होतात. तसे हे दोघे एकमेकामुळे एकमेक सुखी. म्हणून प्रकृती सुखी तर पुरुष सुखी, पुरुष सुखी तर प्रकृती सुखी. दोघेही एकमेकांमुळे सुखी होतात. प्रकृतीमुळे परमात्म्याचा अव्यवहार्य सुखाचा व्यवहार होतो. आणि खरोखर आहे, परमात्म्याचा जर सुखाचा व्यवहार करायचा असला, अव्यवहार्य सुखाचा व्यवहार करायचा असला तर तो प्रकृतीमुळे होतो. आणि वृत्ती जर परमात्माकार झाली तर त्या वृत्तीस सुख मिळते. त्या वृत्तीला काय मिळते, सुख मिळते, आनंद मिळते. अर्थात परमात्मा सुखाच्या व्यवहाराकरता परमात्म्याच्या सुखाचा जर आनंद उपभोगायचा असेल तर ती पाहिजे. ती म्हणजे कोण, प्रकृती पाहिजे. आणि वृत्तीला सुख मिळवण्याकरता वृत्तीस कशाची जरूरत आहे, परमात्म्याची जरूरत आहे. परमात्म्याची प्राप्ती व्हावी लागते.
अशा रीतीने हे दोघे एकमेकामुळे एकमेक सुखी होतात आणि त्या सुखाचा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे. तिच्यामध्ये काही किंतु परंतु नाही. किती झाली आता? वर 15 मिनिटं झाली. बर. तर 16 म्हणजे 16 ओव्या झाल्या. पहिल्या प्रकरणामधल्या 16 ओव्या झाल्या. तर आता 17 आणि 18 19 वगैरे जे आहे हे आपण नंतर पाहू. तर एकादशीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलो. कोरोनामुळे किंवा ॲमेक्रॉनमुळे किंवा सरकारच्या सांगण्यामुळे आपण आपला जो परवाचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. हे सर्वांना माहिती व्हावं म्हणून आज इथं एकादशीचा कार्यक्रम आपण घेतला. तर आज झालेली सेवा सद्गुरू श्रीपाद बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब संतन की जय.